नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th क्लास यामध्ये 7.6 क्वेश्चन नंबर 2 आपला चालू आहे. चला तर मग स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2, इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. ओके मित्रांनो, यामध्ये लिमिट दिलेलं आहे तुम्हाला x टेंड 0 3 प्लस आता 3 आहे, त्याला पॉझिटिव्ह करताना 3 घ्यायचा आहे. त्याच्यानंतर -2 अपॉन x tan x ब्रॅकेट क्लोज. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं मित्रांनो, लिमिट x टेंड 0 तर इथे होणार 3x होल स्क्वेअर, त्यानंतर प्लस याने याला इंटू केलं 1, परत याने याला पण इंटू करा 2 इंटू 3x. ठीक आहे मित्रांनो, यांनी सगळ्याला इंटू केल्यानंतर हा परत खाली आला. खाली म्हणजे डायरेक्ट याच्या सोबतच आला इन्व्हर्स केल्यानंतर, म्हणजे x tan x 3x ब्रॅकेट क्लोज, परत लिमिट x टेंड 0 हा फर्स्ट आला तुमचा 3x होल स्क्वेअर -2 इंटू 3x प्लस 1 अपॉन x tan x 3x ब्रॅकेट क्लोज. आता फॉर्म्युला तयार झाला a² - 2ab प्लस bचा स्क्वेअर. ओके, मग लिमिट x टेंड 0 a² - 2ab स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, म्हणजे हा फॉर्म्युला काय तयार झाला 3x - 1 होल स्क्वेअर. ओके, अपॉन x tan x 3x ब्रॅकेट क्लोज. आता लिमिट यूज करण्याच्या अगोदर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला आहे तुमच्याकडे लिमिट x टेंड 0 ब्रॅकेट a⁻x - 1 ब्रॅकेट क्लोज log a. ओके, हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. तर याच्या अगोदर हा जो आहे पार्ट, इथे तुम्हाला ना एक राहिलं ते म्हणजे अपॉन मध्ये x पाहिजे. ओके, त्यावेळेस हा फॉर्म्युला लागू होतो, पण इथे आपल्याला डिनॉमिनेटरला नाहीये, तर डिनॉमिनेटरला ऍडजस्ट करावं लागेल. लिमिट x टेंड 0 ब्रॅकेट मध्ये हा स्क्वेअर असल्यामुळे तुम्हाला मित्रांनो स्क्वेअरच ऍडजस्ट करावं लागेल. ओके, अपॉन आता हा x² कॅन्सल करण्यासाठी इथे पण तुम्हाला x² ऍडजस्ट करावं लागेल आणि इंटू 3x. ओके, परत याचं जर स्क्वेअर रूट काढलं, ठीक आहे, 3x - 1 अपॉन x होल स्क्वेअर, हा पूर्ण ब्रॅकेट आहे, अपॉन हा स्क्वेअर मधला आणि हा कॅन्सल झाला tan x अपॉन x इंटू 3x. आता लिमिट यूज करा. आता याचा तर फॉर्म्युला तुम्हाला स्पष्ट माहिती आहे, log a होल स्क्वेअर आणि याचा 1 इंटू 3 x ना, लिमिट यूज केली. इथे log a होल स्क्वेअर ॲज इट इज राहणार, 3 1 होणार, 1 इंटू 1 1 राहणार, log a होल स्क्वेअर 1. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर आहे मित्रांनो. ओके, आता यामध्ये 3 आहे ना, log a म्हणजेच आपल्याला a च्या ठिकाणी काय घ्यावं लागेल मित्रांनो 3. हे लक्षात घ्या, कारण इथं 3 आहे, त्याच्यामुळे इथे 3 घ्यावं लागणार. ओके,
हे एक एवढं लक्षात असू द्या. ओके, संपला आन्सर. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. मला सांगितलंय 3 + x. ओके, इथे लिमिट x टेंड 0. आता हा तुम्हाला ऍडजस्ट करावा लागणार मित्रांनो. 3 + x अपॉन 3 - x ब्रॅकेट क्लोज 1/x. ठीक आहे. आता यामध्ये बघा 3 ने जर डिवाइड केलं तुम्ही, लिमिट x टेंड 0 1 + x/3 येणार. परत इथे 1 - x/3 पॉवर 1/x. क्लिअर. ते झाल्यानंतर तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे पहा. लिमिट x टेंड 0, फॉर्म्युला आहे तुमच्याकडे 1 + x ब्रॅकेट क्लोज 1/x इज इक्वल टू e. हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. त्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. इथे कोणीही डिजिट येईल त्याला ऍडजस्ट करावं लागेल. आता इथे तर डिजिट आलेला आहे मित्रांनो. तर काय करायचं बघा. लिमिट x टेंड 0 ब्रॅकेट 1 + x/3 1/x परत अपॉन 1 - x/3 परत 1/x ब्रॅकेट क्लोज झालं. आता हे तुम्हाला ऍडजस्ट करण्यासाठी काय करावं लागेल, ह्याचं इनवर्स याला इंटू करावं लागेल. म्हणजेच लिमिट x टेंड 0 ब्रॅकेट 1 + x/3 ब्रॅकेट क्लोज. इथे काय इंटू करावं लागेल तुम्हाला, हा पार्ट जो आहे तो याचा इनवर्स 3/x परत अपॉन इथे अजून एक ब्रॅकेट असेल आणि ह्याचा सेम काय करावं लागेल आपल्याला 1/3. म्हणजे 3 कॅन्सल होऊन आहे त्या कंडिशनला आपण वापस येणार. आणि मायनसचं पण सेम तुम्हाला घ्यावं लागेल 1 - x/3 पण इथे मायनस ऍडजस्ट करायचं आहे आपल्याला. ओके, परत ब्रॅकेटच्या बाहेर -1/3 मायनस मायनस प्लस होणार 3 कॅन्सल आहे त्या कंडिशनला वापस येणार. फॉर्म्युला लागू करा. आता काय फॉर्म्युला तुमचा इथे दिलेला, डायरेक्ट e. म्हणजे ईचा काय होणार 1/3 परत ईचा -1/3 म्हणजेच e⁻⁴ आणि हे मायनस वर गेल्यानंतर प्लस झालं 1/3. 3 कॉमन घ्या आणि वर ॲडिशन करा. काय होणार e⁻²/3. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे मित्रांनो. एकदम इझी आणि सिंधीचा क्वेश्चन होता मित्रांनो. चला पुढचं एक्झाम्पल बघूया. सेम त्याच मेथडचं आहे. बघा काय करायचं आहे. आता इथे ओके, लिमिट काय दिले x टेंड 0. ठीक आहे, ब्रॅकेट 5x + 3 अपॉन 3 - 2x इथे 2/x ब्रॅकेट क्लोज परत लिमिट x टेंड 0 5 ने डिवाइड करा x + 3/5 अपॉन त्याच्यानंतर हे 3 जर इकडं गेला, एक मिनिट आपण काय करू थोडंसं चेंज घेऊ कारण x आपल्याला या साईडला पाहिजे है ना. तर 3 + 5x असं घेऊ त्याला आपण आणि अपॉन 3 - 2x 2/x म्हणजे हे आपल्याला डिवाइड करण्यासाठी इझी जाईल आणि या साईडला x पाहिजे इथे. ओके, तर लिमिट x टेंड 0 3 ने डिवाइड करा 1 + 5/3x
1 मायनस 2/3x. ओके, ब्रॅकेट क्लोज. 2/x परत 2/x, ब्रॅकेट क्लोज. आता परत हे 2 बाहेरच असू द्या वाटलंच तर, आणि ह्याची सेम प्रोसेस करायची. लिमिट एक्सटेंड 0, काय करायची बघा, 1 प्लस अजून एक ब्रॅकेट घ्यावं लागेल 5/x, ब्रॅकेट क्लोज. इथे काय करायचं आहे, 3/3x/5 घ्यायचं आहे. ओके, आणि परत ब्रॅकेटच्या बाहेर हा 2 येणार आणि हा पार्ट ॲज इट इज येणार. कोणता? हा 5/3चा. ओके, परत सेम जसं मायनसचं आहे, इथे पहिला 1 मायनस 2/3x, ब्रॅकेट क्लोज. इथे येणार 3x/2. परत काय होणार, सॉरी, हा जो x आहे मित्रांनो तो तुमचा खाली आहे. ओके, 1/x, 1/x, आणि हा पार्ट परत ॲज इट इज, बट हा मायनस, इथे पण मायनस. हा ऑलरेडीचा 2, हा जो इथला आहे 2, आणि परत इकडचा 2 हे. मग आता प्रोसेस काय होणार बघा, लिमिट एक्सटेंड 0, 1 प्लस 5/3, इथे x असणार, ब्रॅकेट 3/5x, परत अपॉन 1 मायनस 2x/3, ब्रॅकेट -3/2x, ब्रॅकेट क्लोज. इथे आला 10/3, इथे आला -4/3, ब्रॅकेट क्लोज. आता फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, लिमिट एक्सटेंड 0, इथे येतं 1 प्लस x, 1/x e. ओके, तर मग यूज करा मित्रांनो, e⁻10/3, e⁻−4/3. That means e⁻10/3 plus 4/3 means 14/3 e⁻पॉवर झाली. 14 अपॉन काय आली, 3. आलं लक्षात कसं करायचं मित्रांनो? अशा पद्धतीचं एक्झाम्पल होतं. ओके, चला पुढचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. लागलीच हे किती होतं, ओके अच्छा अगोदर. चला पुढचं 4th नंबरचं एक्झाम्पल आपण घेतोय. फार छंदीचा क्वेश्चन आहे हा पण. ओके, चला बघा मग, लिमिट एक्सटेंड 0, इथे काय करा, लॉग कॉमन काढा, मग 3 - x अपॉन 3 + x, आणि परत अपॉन x होणार, ब्रॅकेट क्लोज होणार. ओके, आता 1/x आहे हा पार्ट. ठीक आहे, हा पार्ट जर तुम्हाला दिसतच आहे तो कॉमन जर घेतला, लिमिट एक्सटेंड 0, जर त्याला असं घेतलं तर लॉग इथे होणार 3 - x अपॉन 3 + x, ब्रॅकेट क्लोज. ओके, आता 3 ने डिवाइड करा, लिमिट एक्सटेंड 0, 1/x, लॉग 3 ने जर डिवाइड केलं तर काय होणार, 1 - x/3, 1 + x/3, ब्रॅकेट क्लोज. क्लिअर आहे? आता प्रोसेस करताना याची जर तुम्ही प्रोसेस केली समजा, तर काय होणार बघा, लिमिट एक्सटेंड 0, 1 काय आहे तुमच्याकडे, x आहे, तर 1/x च्या ऐवजी याला प्रोसेसमध्ये घ्या, लॉग 1 - x/3, त्याच्यानंतर डिवाइड असल्यामुळे मायनस येणार, लॉग 1 + x/3, परत इथं अपॉन x येणार, ब्रॅकेट क्लोज. आलं इथपर्यंत? पुढे जाऊया. आता हे आपल्याला ऍडजस्ट करणे मित्रांनो, बरोबर आहे ना.
हे आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी याच्या ऑलरेडी एक्स आहे, एक्सला थोडंसं सेपरेट घेऊया. कसं बघा, लिमिट एक्स टेंड 0 लॉग इथे आहे 1 मायनस एक्स अपॉन 3. इथे जर तुम्ही मायनस घेतला, कारण मायनस आहे, एक्स अपॉन काय घेतला 3 घेतला, आणि इंटू याला इंटू घ्यायचं आहे तुम्हाला -1/3, म्हणजे हे 3 3 कॅन्सल होणार, हे एक ब्रॅकेट झालं बरोबर. त्याच्यानंतर हा थोडासा अजून एक ब्रॅकेट टाका, म्हणजे मायनस याची पण प्रोसेस तुम्हाला करता येईल. परत लॉग 1 प्लस एक्स अपॉन 3 अपॉन एक्स अपॉन 3 इंटू 1 अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज, आणि मोठा पण ब्रॅकेट क्लोज. ओके, आता यामध्ये बघा यामध्ये आलं गेलं जाणार कसं याला. ओके, झालं. इथे एक मोठा ब्रॅकेट करा. त्याच्यानंतर इथे काय होणार बघा, हा एक पार्ट आला, ॲडजस्टमेंट बी झालं बरोबर आहे. डायरेक्ट याची प्रोसेस 1 असणार लिमिटमध्ये, 1 इंटू -1/3, इथे मायनस नाही एकच येणार ना. त्याच्यानंतर परत मायनस, हा एक ब्रॅकेट 1 इंटू, ठीक आहे, 1 इंटू 1/3. मग आता -1/3 -1/3 काय आलं, -2/3. हे अशा पद्धतीचं हे मित्रांनो आपल्याकडे एक्झाम्पल आलं. ओके, चलो पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल एकदम चिंदीचं आहे मित्रांनो, फक्त ह्याला या साईडला साईड चेंज करायची. पहा, लिमिट एक्स टेंड 0 4x प्लस 1 अपॉन 1 मायनस 4x रेज टू 1/x. या 1ला या साईडला घ्या, म्हणजे लिमिट एक्स टेंड 0 1 प्लस 4x अपॉन 1 मायनस 4x 1/x. क्लिअर आहे. आता इथं 4चा विषय आहे बरोबर आहे. मग आता 4ला आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार. 4ला ॲडजस्ट करण्यासाठी इथं काय करायचं, 1/4 घ्यायचं आणि इकडं 4 घ्यायचं. सिम्पल. लिमिट एक्स टेंड 0 इथे 1/4x रेज टू 1/4x, परत ब्रॅकेट क्लोज, इथे घ्यायचं 4 4 4 कॅन्सल होतात. ओके, सेम तसंच 1 मायनस 4x 1/4x हे मायनसमध्ये घ्या आणि -4 घ्या. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता फॉर्म्युला यूज करा, e⁴ अपॉन e⁻⁴, दॅट मीन्स e⁴ प्लस 4 तर e⁸. अशा पद्धतीचं हे मित्रांनो एक्झाम्पल होतं. ओके, आता पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन बघा, काय सांगितलंय, लिमिट एक्स टेंड 0 ब्रॅकेट 7x अगोदर, ओके 7x ची गरज नाही अगोदर, 7x नाही डिजिटच. ओके, 5 ने डिवाइड करा मित्रांनो, 1 प्लस 7x अपॉन 1 मायनस 3x रेज टू 1/3x. ठीक आहे, आता 1/x पाहिजे, हा जो 3 आहे तो आपल्याला ॲडजस्ट करावा लागणार मित्रांनो. तर लिमिट, ठीक आहे, इथे 1 प्लस 7x घ्या आणि इथे फक्त 1/x घ्या, आणि इथे इंटू 1/7, म्हणजेच थोडक्यामध्ये काय करता येईल माहिती आहे, इथे 7x घ्या आणि ब्रॅकेटच्या बाहेर 1 काय येणार इथे बघा, ते इथे 7
7/3 येणार, कारण हा 3 बाहेर गेला ना त्याच्यामुळे. परत आपण इथे काय येणार, 1 - 3x, इथे काय येणार बघा, 1/3x येणार मायनसमध्ये. आणि याच्या ब्रॅकेटच्या बाहेर, हा मोठाच ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार बघा, 3 काय येणार, ऑलरेडी असलेला तुमच्याकडे 3, म्हणजेच थोडक्यात 1 येणार इथे. 3 आणि हा इथला कोण आहे 5. एक मिनिट थोडासा गोळ झाला आपला. काय दिले बघा एक्झाम्पल मित्रांनो, लिमिट x टेन 0 ब्रॅकेट 5 + 7x अपॉन 5 - 3x पॉवर 1/3x. 5 ने जर डिवाइड केलं, लिमिट x टेन 0 1 + 7/5x, परत इथे 1 - 3/5 इथे x ब्रॅकेट 1/3x. आला तिथपर्यंत. पुढे लिमिट x टेन 0 ब्रॅकेट 1 + 7x/5, परत याचा इन्व्हर्स घ्या. काय होणार, 5/7x इथं लिहायचं, आणि याचा मोठा ब्रॅकेट, हा तर 3 खाली आहे ना, तर 7/5 = 15. सेम हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट, 1 - 3/5. ओके, इथं 7 आहे, लक्षात असू द्या. इथे काय येणार मग, हा 1/x म्हणजेच इथे याचा उलटा करा, 5/3x होणार. ब्रॅकेटच्या बाहेर हा 3 आहे, म्हणजे 3/15. फक्त हे मायनसमध्ये घ्यायचं आहे. क्लिअर. आणि हा मोठा ब्रॅकेट क्लोज. फॉर्म्युला आता e⁻7/15 अपॉन e⁻−3/15. दॅट मीन्स e⁻7/15 + 3/15, तर e⁻10/15. मग कशाने डिवाइड होणार याला बघा, 5 ने. 5 × 10, 5×3 = 15. ओके, अशा पद्धतीचं मित्रांनो हे एक्झाम्पल होतं. ओके, चला आता आपल्याला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. ओके.